ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी या क्षणाची सर्वात मोठी बातमी। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे। पुणे पोलिसांची एक खास टीम आता तयार केली जाणार आहे। पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावणं, मेडिकल चेकअप प्रोसेस संथ पद्धतीने करणं या संदर्भात आता पोलिसांची चौकशी होणार आहे। शिवाय अल्पवयीन तरुणाला व्हीआयपी सेवा प्रकरणी सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे। या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास पोलिसांवरती कारवाई करणार असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। ही अतिशय मोठी या क्षणाची अपडेट आपण या संपूर्ण प्रकरणात बघतोय। अनेक आरोप पोलिसांवर केले जात होते, गुन्हा लवकर नोंदवला नाही असं देखील सांगितलं जात होतं। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, खरं तर पोलिसांवर अनेक आरोप झालेले आहेत, पोलिसांनी पिझ्झा खाऊ घातला असा सुद्धा आरोप झालेला। नेमकं काय, कशी चौकशी होणार आहे, सविस्तर अपडेट? नक्कीच पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण जे 19 तारखेला अपघात झाला होता त्याच दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवसांपासूनच पोलिसांनी जी भूमिका घेतलेली आहे या संपूर्ण प्रकरणावर त्याच्यावर संशय व्यक्त केला होता। अनेक स्तरातून पुणे पोलिसांवर टीका देखील जोडली होती। मात्र पुणे पोलिसांवर टीका झाल्यानंतर उशिरा आलेलं शहाणपण आपण म्हणावं लागेल आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी हालचालींना वेग दिला आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला। आता मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वतः असं सांगितलं होतं की कुठलाही पोलीस कर्मचारी जर या संपूर्ण प्रकरणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल। त्याच्यानंतर आता पुणे पोलिसांनी एक इंटरिम कमिटी बनवलेली आहे, एक इंटरिम टीम बनवली आहे ज्याला आपण अंतर्गत कमिटी असं म्हणू आणि ज्यामध्ये एक एसीपी लेवलचा अधिकारी असेल तो या संपूर्ण टीमला लीड करेल आणि जो येरवडा पोलीस स्टेशनच्या निश्चितच अक्षय, या प्रकरणासंदर्भातल्या सर्व अपडेट पुढे देखील घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी।